बंधू अशोक खरातची काल 10 तास कसून चौकशी. खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर करणार. खरात विरोधात काल आणखी 3 नवे गुन्हे दाखल. बंधूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड. चिंचोके, रबरी साप, बनावट खड्यांबरोबर मध विकून भक्तांना गंडवलं. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकायचा. बंधूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार. मुख्यमंत्री विधानसभेमध्ये कोणती माहिती देणार याकडे लक्ष. नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवा. ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी आज विधान परिषदेत प्रस्ताव मांडणार. सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप. विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींसह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार. ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष. लोकसभेच्या खासदारांची संख्या 816 पर्यंत वाढणार. 2029 पूर्वी मतदारसंघ फेररचनेसाठी अमित शहांची 22 पक्षांसोबत चर्चा. महाराष्ट्रातली संख्या 48 वरून 72 वर जाणार. महिलांसाठी देशभरामध्ये 273 जागांचं आरक्षण. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आता राजमाता जिजाऊंच्या नावानं अत्याधुनिक एसटी बस. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. 3000 नव्या बस प्रवाशांच्या सेवेसाठी उतरणार. कॅनडाची गायिका आणि अभिनेत्री नोरा फतेहीची भारतामधून हकालपट्टी होण्याची शक्यता. 10 वकिलांची टीम मंत्रालयात. वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.